कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिद्ध करावं लागणार म्हणजे? अहो वहिनी, मला सगळेच वेडी समजताय तिथे। मी ओरडून ओरडून सांगते की तो बजरंग इथे आला होता, तो खरंच आला होता, पण कोणी विश्वासच ठेवत नाहीये। तुम्हाला माहितीये, तो बजरंग माझ्या समोर त्या नर्स ताईंना नीरजा असं म्हटला, आणि मी सगळ्यांसमोर त्यांना विचारलं तर त्या नर्स ताई म्हटल्या माझं नाव नीरजा नाहीच आहे, सुलभ आहे म्हणून। असं कसं शक्य आहे? मला इतका धक्का बसला। एका तासात कोणी नाव कसं बदलू शकतं? मला माहितीये त्या खोटं बोलतायत, त्या खोटं का बोलतायत हे कळत नाहीये मला। वहिनी, तुम्ही स्ट्रेस घेऊ नका। अहो सोडून द्या तो विषय। हो, सोडून दिला तर मी सिद्ध कसं करणार की मी खरं बोलतेय? हो मग तुम्ही करणार तरी काय आता? मी आता पुरावे गोळा करणार। कसले आणि कुठून? वहिनी, मला त्यासाठीच तुमची मदत हवी आहे। मला मदत कराल ना तुम्ही? कसली मदत? हां, हे बघा माझ्या डोक्यात। वहिनी एक मिनिट। हां, हा बोल ओमकार। हो मी वहिनींबरोबरच आहे। हो ठीक आहे त्या। हो रे, खाल्लं त्यांनी थोडं। बरं ऐक ना ओमकार, मी तुला एक थोड्या वेळात फोन करू का? हो। हा वहिनी, वहिनी वहिनी हां, अहो कुठे हां. हरवलात तुम्ही? नाही. बऱ्या आहात ना तुम्ही? हो, मी बरी आहे। ताई ऐका, मला सांगा तुमचा फोन चार्ज आहे? हो। घ्या घ्या, या बी बांगड्या घाला। बापरे, एवढ्या सोन्याच्या बांगड्या? नाही नको, मला खरंच नाही नको। पहिली बाई बघितली मी जी सोन्याला नाही म्हणते। अहो तसं नाही, काय आई तुम्हाला माहिती आहे ना, मला सोन्याची फारशी आवड नाहीये। एवढ्या सगळ्या बांगड्या घातल्यात ना मी, हे सोनं घेऊन आणखीन काय करू? सोन्यासारखा संसार आहे ना माझा, नवरा आहे, मुलगा आहे। आणि सून? ती तर 100 नंबरी सोनं आहे। पर त्या सोन्याला गंज लागलाय आता। सोन्याला गंजा चढत नसतो कधी? येडी आहेस काय? काय पण बोलते। तुम्ही घाला बांगड्या। अहो सुवासनीच्या हाताला कशा शोभून दिसतात बघा। सूनबाईनं अगदी खास तुमच्यासाठी आणल्या आहेत, घाला। अहो सूर्यवंशीची सून कशी सोन्यानं मडली पाहिजे। घाला घाला। मी काय मदत करू काय? नाही नाही नको, मी घालते। बर, तुम्ही समद्यानी पण बांगड्या भरून घ्या। पण या घरची छोटी लक्ष्मी दिसत नाहीये। छोटी लक्ष्मी? अगं छोटी मालकीण म्हणजे या घरची सून अक्षरा कुठे दिसत नाहीये? तिला पण बोलवा की बांगड्या भरायला। तिचा मान मोठा। हो ना, 2-3 दिवस झाले ती दिसलीच नाहीये घरात। माहेरी गेली की काय ती? काय बाई गंमत करता तुम्ही? अहो लगीन घर सोडून कोणी माहेरी जाईल का? आणि घरातली तरी माणसं सोडतील का तिला घरात कार्य असताना? एवढी समंजस आहे सुनबाई की सासू पुढाकार घेऊन सासूचं लग्न जमवलंय। आमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसाला साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत। इथे बघा, सासूचं थाटामाटात लग्न लावून देते अक्षरा। लई कौतुक आहे बाई पोरीचं, बोलवा की तिला। आहे कुठं ती? आम्हाला भेटायचंय तिला। बाकी सगळे कुठे गेले? कोणी दिसेना घरात। आमची अक्षदा आहे ना, ती जरा हॉस्पिटलात आहे। तिच्या डोसक्यावर ताण आहे, ताण आलाय तिच्या डोक्यावर। काय झालंय, तिच्या घरचे जरा कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आहेत ना, म्हणून ती हॉस्पिटलला गेली। येईल पण ती इतक्यात येईल। चंचला आणि मी जाणार आहोत हॉस्पिटलला बांगड्या घेऊन, नाही का? वय 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 वय, तुम्ही बोलत काय बसलाय सा? आवरा की पटापटा।
सुनबाई जरा गडबडीत आहे, नंतर भेटेल की तुम्हासनी. हा आधी नवरा नवरीला भेटून घ्या. आवरा पटापट, मी आलीच. अधिपती, अरे ही तर काय करतोय आज? अरे लगीन घर आहे, लय कामं पडलेत. चल 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 बघू तू. थंड घे सगळं सामान आणून दिलंय मी त्या धनाजी आणि गोविंदला. ते करतील पोरं सगळे नीट. तू कशाला टेन्शन घेते एवढं? वय पण ते दोघं तुझ्या वडिलांनी खाली घेऊन येतील वय र. म्हणजे अरे उद्या लगीन आहे त्यांचं. खाली चारुलताबाईंना चुडा भरायचं चाललंय आणि तुम्ही बापले आपापल्या खोलीत बसून राहिलायसा. अरे किती बोलावणं धाडलं तुम्हा दोघांनी. ते बी येईनात, तू बी येईनास. तू तू चल बघू. लगीन त्यांचं आहे ना, त्यासनी घेऊन जा की. मी काय करू तिथं? तू तुझ्या वडिलांना घेऊन खाली चल. नाही नाही, मी काय नाही, ते तुझं तू बघ जा. आणि मी काय त्यांच्या संग बोलायला जाणार नाही. असं नको करू साधिपती. कार्य आहे घरात, बोला तुम्ही एकमेकांशी. बघ असं बसून राहू नकस. ते खाली चल, पाहुण्या रावळ्यांशी बोल. हा कार्यात सहभागी हो ना. नाही नाही, ते तू कर. ते मी करतेच आहे, पण खाली बायका सुनबाई बद्दल विचारायला लागल्यात. काय सांगू कळना झालंय मला. त्यात काय, तब्येत बरी नाही म्हणावं. अरे पण तेवढं सांगून बायका गप्प बसत्यात होय. काय झालं, कुठं झालं, कसं झालं, 100 प्रश्न विचारत्यात. तू तू चल, तुझ्या वडिलांना घेऊन खाली ये. हे बघ, खाण्यापिण्याची व्यवस्था झाली का बघ. म्हणजे बायका तेवढ्या त्याच्यात गुंतून राहतील नव. सूनबाई असती तर तिनं पुढवून समजा केलं असतं. आता ती नाही तर तुलाच बघावं लागेल नव. मला म्हातारीला काय सुधारणा झालाय बघ. तिच्यांची एक काम धड करत नाही. ती काय कामाची नाहीये, काय उपयोग नाही तिचा. तू 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 चल बघू. तुला खरं सांगू काय, मास्तरीन बहीण आहेत त्यामुळे माझी इच्छाच होत नाही काय करायची. वैर समध्यांच असं झालंय. पण आता हे कार्य हातात घेतलंय नव, मग ते पुरं करावं लागणार. तिच्यासाठी तरी चल. सुनबाईने एवढा मोठा घाट घातलाय नव, मग तो पुरं करायला पाहिजे की नाही. तूच म्हणतोयस नव. चल, असं तोंड पाडून बसू नकस. तुझ्या वडिलांनी खाली घेऊन ये. चारुलता बाईंना बी बरं वाटत. त्यांची इच्छा आहे म्हणूनच आमचे हात दगडा खाली आहेत. नाहीतर नाहीतर काय. काय नाही. हा असं का बोलला? घ्या नाही नकोत मला. घ्या म्हणतीये ना. अहो मला नकोत, मी सांगितलं ना. हे बघा, उगाच माझा वेळ वाया घालू नका. गप गोळ्या घ्या. मला बाकीच्या पेशंटना सुद्धा औषध द्यायचंय. अहो, असं काय करताय मला? अहो त्या नाही म्हणतायत तर मग जाऊ द्या की. तुम्ही डॉक्टर आहात? नाही पण नाही ना, मग मध्ये बोलू नका. आणि काय हो, तुम्हाला जायला सांगितलं होतं ना, अजूनही इथेच घुटमळतायत. हे बघा, मी सिक्युरिटीला बोलवेल. लवकर बाहेर जा. नाही त्या वहिनी, जा तुम्ही. जाते मी. वहिनी, मी बाहेरच आहे, काळजी करू नका. आणि काही लागलं तर मला सांगा. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.